व्हावे, घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव, निघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, निघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. आज आपल्या टाकळगाव नगरीमध्ये वैकुंठवासी पांडुरंगरावजी साधूजी वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन आहे. या कार्यक्रमाचे विनीत एकनाथरावजी साधूजी वाघ, जगन्नाथराव पांडुरंगरावजी वाघ, वैजनाथराव पांडुरंगराव वाघ, नामदेवराव पांडुरंगराव वाघ, ज्ञानोबा माऊली पांडुरंगराव वाघ, नारायणराव एकनाथराव वाघ अशा या वाघ परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, आलेले सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला. या वाघ परिवाराचा आणि मोठ्या महाराजाचा ऋणानुबंध 2-3 पिढ्यापासून आहे. आता तिसरी पिढी माझ्यासोबत आहे. पांडुरंगरावाचे वडील मोठ्या महाराजांसोबत वारी केली. वारी करता करता एकनाथराव पंढरपूरला राहायला गेल्यामुळे त्याला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या जवळ राहता आलं. केवळ राहताच आलं नाही तर तिथं राहून त्यांची देवावर अशी श्रद्धा वाढत गेली. त्यांचा प्राण पांडुरंगाच्या चरणावर गेला. हे आपल्या वारकरी संप्रदायासाठी फार स्वाभिमानाचा विषय आहे. असा परिवार आहे. त्याच्या पुढची ही मंडळी आहेत. यांचा माझा ऋणानुबंध 25 वर्षापासूनचा आणि पुढची पिढी बी आता आहे आमच्यासोबत भजनामध्ये नामदेवराव,
नारायण ही सगळी मंडळी कोण्याही कार्यामध्ये, सामाजिक कार्य, आध्यात्मिक कार्यामध्ये सोबत असतात आणि म्हणून आज हा सेवेचा योग आहे. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पापा पुण्याचा हिशोब आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त करायचा असेल, या पापा पुण्याच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही फायदा होत असेल तर नेमकं जीवानं काय करावं याचं मार्गदर्शन विठ्ठला. आपल्या शास्त्रानं, आपल्या ग्रंथानं, आपल्या साधू संतांनी आपल्याला काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. थोडा आवाज वाढवा, थोडा. त्यामध्ये पुण्य आणि पाप जर असे तराजूमध्ये मोजले, एखाद्याचं पुण्य जर जड भरलं तर त्याला स्वर्ग प्राप्ती, सद्गती मिळते. आणि त्या तराजूमध्ये जर पापाचं ओझं जास्त झालं तर त्याला अधोगती. पण त्याच तराजूच्या दोन्ही पारड्यामध्ये पाप पुण्य असे जर सारखे मोजले, सारखे दोन्ही जर सारखेच भरले तर त्याला मनुष्य जन्म आहे. त्याला काय प्राप्ती आहे? पुण्याईनं स्वर्ग, पापानं नरक, आणि पापन पुण्य समान झाले की मृत्यूलोक. विठ्ठल. बसलेले काही माणसं म्हणतील महाराज पुण्य जास्त झालं तर माणूस स्वर्गाला जातं म्हणत. हो. पाप जास्त झालं तर नरकाला जाते म्हणता. हो. आणि दोन्ही समान झाल्यावरच मनुष्य जन्म म्हणता. हो. मग म्हणणं काय? आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुण्य करायची गरजच नाही म्हणले. मग काय? आम्ही पापच केलं नाही, आम्हाला पुण्य करायची काय गरज आहे? कोण म्हणलं पाप करावं लागते? जेवढे बसलेले तुम्ही सगळे जवळजवळ 80% लोक शेतकरी आहेत. धान्य पेरावं लागतंय का तण पेरावं लागते? धान पेरावं लागतंय की तण पेरावं लागतंय? धान. तण पेरावं लागतंय आणि धान आपोआप येते का चुकायले? धान्य पेरावं लागतंय आणि तण आपोआप येते. तसं पाप करायची गरज कुठं आहे? पाप सहजगत्या माणसाकडून होऊन जाते. करायची गरज पुण्य आहे. पापाचे प्रकार 3 आहे: कायिक, वाचिक आणि मानसिक. काही शरीरानं पाप होत राहतात, काही वाचेनं पाप होत राहतात आणि काही मनानं पाप होत राहतात. करायची कुठं गरज आहे? आता तुम्ही सगळे पुण्य करायला आलात समजा. थोडक्यात काय करायला आलात? कीर्तन म्हणजे कशाचा प्रकार आहे? कशाचं प्रतीक आहे? पुण्याचं आहे. चला बुवा तेवढंच पुण्य झालं झालं, 4 शब्द कानावर आले, हरिनाम घडलं, हरिनाम मुखाला आलं, पुण्याचा विषय. मग येता येता तुम्ही तुमच्या पायाच्या, तुमच्या चप्पल खाली एखादा मुंगळा मेला, एखादी मुंगी मेली, पाप झालं का पुण्य झालं? एखाद्याचा जीव तुमच्यामुळं गेला, पाप झालं का पुण्य झालं? पाप झालं. मग केलं का झालं? तुम्ही कशाला करताल? कोणाचा जीव घ्यायला तुम्ही आलात का टाकळगावांना? नाही, तुम्ही देवदेव करायला आलात. पण सहजगत्या तुमच्या मोटरसायकलच्या चाकाखाली जर एखादा जीव गेला, मुंग्याच्याच वारू लावून मोटरसायकल गेली. आता त्या पावसाळ्या कमी झाल्यावर का काय जास्त झाल्यावर मला माहीत नाही, गोगलगाई कधी निघतात? पावसाळ्यातच निघतात. आणि त्या गोगलगाई म्हणजे 100-200 असतात एकदाच निघाले की. किती असतात त्या? 100-200. मग त्या गोगलगाईवरून तुमची मोटरसायकल गेली, 10-5 गोगलगाई जाग्यावर जर गतप्राण झाल्या, तुमच्याकडून पाप झालं नाही ते? मग आम्हाला का माहीत बा तितकं बारीक दिसायले का? पण दिसायले का न दिसायला याला महत्व नाही, पण झालंय ना. विठाला पाप करायची गरजच नाही, होत राहते पाप. हे कायिक पाप सांगितले मी तुम्हाला.
काही वाचिक पाप होतात. वाचन पाप होते. वाचन बोलत बोलत तिड बोलणं, बोलत बोलत वाकडं बोलणं, बोलत बोलत वर्मस्पर्शी बोलणं, बोलत बोलत लागल असं बोलणं, बोलत बोलत टाकून बोलणं, हे कशाचा प्रकार आहे? विरोधी वाद बळू, प्राणी ताप ढाळू, उपहासी छळू वर्मस्पर्शी, आटू वेगू विंदानो, आशा शंका प्रतारणू, हे संन्याशिले अवगुणू जिये वाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी वाचेचे 12-14 प्रकारचे दोष सांगितलेत. लागल असं बोलणं, तिड बोलणं, टाकून बोलणं, निंदा करणं, टिंगल करणं, शिव्या देणं, श्राप देणं, हे कशाचा प्रकार आहे? पुण्याचा. कशाचा प्रकार आहे? हे वाचिक पाप आहे. काय वाटते लोकांना? कोणाला ठाऊक म्हणलं मी एरीच म्हणलो, तर म्हणला कशाला? म्हणला तरी त्याला दोष लागतो. विठाला 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 विठाला. वाचेच्या पापाबद्दल शास्त्रानं बहिष्कृत केलेली जर या जगामध्ये कोणती वस्तू असेल तर ती गाय. कोण? वाचोनी मुखा लागी वाळावी गायची सगळी. ज्ञानेश्वरीतली ओवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले गाय पवित्र आहे, पण काय सोडून? मुख सोडून गायीच्या शेपटीची पूजा करीत जा. कोणाची पूजा करायची सांगितली? शेपटीची. मस्तकाला गायीच्या कुंकू लावायचं नाही. लावलं तर काय तसं दोष लागत नाही समजा, इतकं काय लगे. परंतु शास्त्रानं तिची पूजा कोणती सांगितली? एक तर तिच्या चरणाची पूजा करा, पायावर पाणी टाका. बैलाच्या गाईच्या आपण पोळ्याला काय करतो? त्याच्या पायानं लक्ष्मी येते घरात. नाही तर शेपटीची पूजा सांगितली. मस्तकाची पूजा सांगितलीत ना. मग इतकं तिच्यावर एवढं का? आज नेमकं तिच्यावर बहिष्कार का आहे? तिनं खोटी साक्ष दिली होती. साक्षीदार कळते का? साक्षीदार म्हणतात ना त्याला. जमानतदार, साक्षीदार, जवाब का काहीतरी म्हणतात, जबाबदार. हा, इंग्लिश मध्ये गॅरंटर. गॅरंटी बी जर विचार करून घ्यावा लागते काशीदार. जर त्या कर्ज आता गेले का त्या बँकेचे लोक, त्याला विचारा ना ते कोणाला कर्ज देतात. काय बघत ते दोन काय घेतात? 2 जमानतदार घेतात ते बँकेवाले. आणि जर हे नाही पैसे भरले तर मग त्या दोघाला भरावं लागतात. मग ती जबाब देताना विचार करून जबाब द्यावा लागतो. विठाला विठाला गाईला तितकंच ते कळलं नव्हतं ते, म्हणून ते तिथं सगळं हे झालं. आता त्याच्यावर मी लय जाणार नाही. आता म्हणजे इथं सिद्धांत एवढाच आहे, तुम्ही जपून बोललं पाहिजे. या वाचेनं किती पाप होते म्हणून सांगावं, म्हणून या बोलण्यावर निर्बंध आणले ज्ञानेश्वर महाराज. साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसे शब्द सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी? समोरच्या माणसाला आपल्या समोरच्या माणसाबद्दल आपल्या तोंडानं चुकीचं बोलायचं नाही. बोलू ऐसे बोले
जेने राहे जेने राहे समाधान. तुमच्या बोलण्याचा परिणाम चांगला व्हावा का वाईट व्हावा. खरं सांगू का तुम्हाला, तुमच्या बोलण्यानं जर समोरच्याच्या मनाला धक्का लागला त्याच्यासारखं पापच नाही दुसरं कोणतं. टोचून बोलायचं, टोचून बोलायचं. तुम्ही बोलणं समोरच्या डोळ्याला टळकन पाळी त्याच्यासारखं पापच नाही. तुमच्या बोलण्यानं समोरच्याला समाधान वाटतं. जेने राहे तुमचा शब्द ऐकायला, तुमचा शब्द झेलायला तयार राहा लोक. तुम्ही एक शब्द बोलला तरी लोकांना मला बस झालं, मला इतकीच अपेक्षा होती, मला एवढीच अपेक्षा होती. आपल्याला काहीच नाही. कीर्तन संपल्यावर एखादा माणूस आला आणि मोठ्या महाराजाच्या पाया पडला, महाराज म्हणजे असं पाठीवर हात टाकून जेवलास का रे, मग ते घरी जाऊ त्याला माहित होतं का अभंग कोणचं घेतलं, पाठीवर हात टाकला विचारलं जेवला का. एका एका शब्दासाठी समोरच्यानं तरसाव तुमच्या विठाला वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाची टिंगल करायची नाही, कोणावर आरोप करायचा नाही. जरी एखादी घडलेली घटना असेल तर आपल्याला काय करायचं, करील ते भरील. आपल्या तोंडानं कशाला चुकीचं बोलायचं, हे फरण्याचं बरोबर नाही, तुला काय करायचे, करीन ते भरील. आपण काय बोलायचं, गप बसायचं. अहो शास्त्रानं तर एखाद्या वेळेस असं शास्त्र म्हणलंय, धर्मसंकट येते माणसावर. गपची बसलं तिकून बी ताप, बोललं तिकून बी ताप. तिथं कसं करायचं ते सांगतो, भजन करा. विठाला कबीरदास महाराज भजन करीत जाऊ लागले रस्त्यानं. आपलं आपलं भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. आपल्या आपल्या भजनामध्ये शांत भजन चालू आहे. काय घेणं देणं नाही जगाचं, काय चाललंय की काय नाही की. एका गावातून निघाले, गावातून रस्ता होता. गावामधून निघाल्यामुळे एका पाटलाच्या घरातून असं कमर इतकं कुत्रं बाहेर आलं, असं भलतं मोठं कुत्रं. नवखं माणूस दिसलं की लागलं भुंकायला. नवीन माणसाचा वास येते कुत्र्याला. गावातला माणूस लगेच ओळखू येते. नवख्या माणसाला भुकते कुत्रं, घरच्या माणसाला भुकते का. आता निघालीत काही तसे कुत्रे. त्याला घरचं कळणं, त्याला दारचं कळणं. ते शंकरीत कुत्रे येतं, ते आपले गावरान कुत्रे हुशार असतात. हे शंकरीत कुत्रे येत ना, घरच्या माणसाला दारच्या माणसाला भुकरे कळतच नाही, त्याला आकलीच नाहीत तितक्या. आपले जुने कुत्रे बघत, घरचं माणूस दिसले की शेपूट हलीत होतं, मया करीत होतं, ते भुंकत नव्हतं. कबीरदास महाराज नवखे दिसले, लागलं भुंकायला. पण भुंकण्यावर गपची बसलं नाही. ते कुत्रं गेलं की महाराजाच्या असं लोचकाच तोड. तरी महाराज आपलं काय नाही, जाऊ द्या म्हणली. काय विधेही महात्म्य होते. त्या गावातून तसेच त्या लोकांना समजून सांगून कसं करून ती मलमपट्टी करून पुढे गेले की पुढच्या गावात तसंच प्रकार. खाटी आलो एक पुढून कासाब. साधू संताला रस्त्यामध्ये फार जीवनामध्ये आडी अडचणी येतात. नुसत्या अशा शारीरिक अडचणीच नाही, दुसऱ्या ह्या मनस्थितीसुद्धा फार बिघडत असते त्याची. मानसिक बी खूप ताण येते, पण ते सहन करायची ताकद असते त्याच्यात. ज्ञानेश्वर महाराजावर आले नव्हते का, 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष 19 वर्ष 20 वर्ष 21 वर्ष 22 वर्ष 23 वर्ष 24 वर्ष 25 वर्ष 26 वर्ष 27 वर्ष 28 वर्ष 29 वर्ष 30 वर्ष 31 वर्ष 32 वर्ष 33 वर्ष 34 वर्ष 35 वर्ष 36 वर्ष 37 वर्ष 38 वर्ष 39 वर्ष 40 वर्ष 41 वर्ष 42 वर्ष 43 वर्ष 44 वर्ष 45 वर्ष 46 वर्ष 47 वर्ष 48 वर्ष 49 वर्ष 50 वर्ष 51 वर्ष 52 वर्ष 53 वर्ष 54 वर्ष 55 वर्ष 56 वर्ष 57 वर्ष 58 वर्ष 59 वर्ष 60 वर्ष 61 वर्ष 62 वर्ष 63 वर्ष 64 वर्ष 65 वर्ष 66 वर्ष 67 वर्ष 68 वर्ष 69 वर्ष 70 वर्ष 71 वर्ष 72 वर्ष 73 वर्ष
मुक्ताबाईनं सांगितलं दादा तुम्हाला तसं जमायचं नाही. काम क्रोध मागे सारा आणि ताटी उघडा. अडचणी का थोडे येतात. आले महाराज किती गावात पुढचं गाव आलं की त्या पुढच्या गावातून एकदमच कासाब पुढे आला. कासाब म्हणजे त्याला खाटीक म्हणतात. त्या खाटकानं महाराजाला येऊन प्रश्न विचारला. महाराज महाराज आपने गैया देखी क्या. म्हणजे त्या खाटकाच्या हातातून गाय सुटली कासाबाच्या आणि ती मरणाच्या भीतीनं त्याच्या तावडीतून निसटून महाराजाच्या पुढूनच लागली अशी पुढं पळायला. महाराजांनी पाहिली होती. कुणीकडे गेली ती माहीत होती. पण महाराज म्हणले मी जर याला म्हणून पाहिली तर हे धरणार जाऊन त्या गाईला. त्याची काय करणार त्या गाईची हत्या करणार आणि त्याचा अर्ध पाप कोणाला लागणार. पाप करणारा आणि त्याला मदत करणारा एकाच बापात दोघाशी पाप जेने किंवा केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारिखेची. पाप करणारा आणि त्याला मदत करणारा गुन्हेगार आणि सहगुन्हेगार आरोपी आणि सह आरोपी त्याला धरलं जात. मी काय केलं नाही संघ होतास का नाही मला नुसतंच होतो गेला कशात. खेळणार आणि त्याला चहा पाणी करणार एकाच मापात असते. खेळणारं म्हणजे समजलं का नाही. ते का भजनी आहेत का त्याला चहा पाणी करायला वय रे. कोण आहे ते दूत कर्म खेळणारे. खेळणार आणि त्याला चहा पाणी. त्याला वाटतं मी का यज्ञच केला का काय. अरे पाप आहे ते. विठाला विठाला कबीरदास महाराजाला वाटलं मी नसल्यालाच कशाला वाली व्हायलो. पापाला वाली व्हायलो. गाय बघितली म्हणावं धरतय ते हत्या करते. गो हत्या झाली की मग आपण आरोपी झालो. मग आता नाही पाहिली म्हणावं तर खोटं बोलल्याचं पाप लागते. मग आता करावं काय. त्या कासाबानं पुन्हा विचारलं खाटकानं महाराज महाराज आपने गैया देखी क्या. आणि मग महाराज म्हणले आता बापू तुला काय सांगा. जिस आंख ने गैया देखी है उस आंख को जबान नहीं जबान बोल सकती है उसने देखी नहीं. खाटी कोमातच. अरे महाराज आहे ती. अरे म्हणले भल्या माणसाच्या डोळ्यानं बघितली त्यांना सांगता येत आणि ज्या जिबीला सांगता येते तिनं बघितली. खाटीक म्हणला नाही जीव गेलेला आहे. येड्यात काढ म्हणले कसं कर पाप राहिलं वाचलं वाच. म्हणजे कधी ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येते की नाही त्यावेळेस हे असं निघून जायचं. माणसं म्हणतात ना उसातून जायचं काय लागू द्यायचं नाही असं निघून द्यायचं. विठाला दोष लागतो ना नाही तर मग त्याचं पाप लागतंय. त्याच्यात जिम्मेदार होतो आपण. जिम्मेदार पाप करणाऱ्याला जिम्मेदार होतो. आणि म्हणून या जीवनामध्ये पाप करायची गरज नाही. पाप काय होत असते होत असते. काही कायिक पाप आहेत काही वाचिक पाप आहेत. वाचन काय काही काही का नाही बाया माणसाला कळतच नाहीत. इथल्या सोडून मंडपातल्या धरून बोलत बोलत उगाच घरच्याच माणसाचा अपमान करतात. घरचं कोण लक्ष्मी म्हणून घरात आणली कोण सून आणि तिलाच आता का आहे हे नवीन जे पोरी सुरी आहेत ना पहिल्यावानी 4 वाजता आणि 5ला उठण झाल्यात. उठण झाल्यात म्हणजे त्याचे नशीब चांगले आहेत. त्याला नळाला पाणी भरायचं आपल्या ह्या
विहिरीचं पाणी शिंदून आणायचं नाही, सडा सारवण नाही, रवी लावायची नाही, दळायचं नाही, चूल पेटवायची नाही, पाणी गरम करायचं नाही आंघोळीला, आणि कपडे धुवायचे नाही, वॉशिंग मशीन. आणि काय त्याला काम आहे, कायला उठते 4ला यायचे, नशिबे बेकार होते यायच्या सासा याला झोपत देत नव्हत्या. 3 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून टंबरीला हानीत होत्या दाराला, उठ ग उठा झोपाय. आता याला वाटायचं कवर झोपायला, करते काय करते, उठून काय करते. एक पोरगी उठलीच नाही 7 वाजतोर, सासूची तळमळ बाहेर. कवर झोपायचं का, 2दा-3दा म्हणली कवर झोपायचं का. तरी ती पोरगी म्हणू लागली नवऱ्याला, बघा ना तुमचे माय काय म्हणाली, म्हणू दे म्हणले, तिचं काय म्हणावं घ्यायचं, मी तुझ्या कोण आहे ना. शेवटी ती सून लागली 7-7:30 उजडायला, तरी उठणं. त्या म्हातारीला राहावलंच नाही. दारामध्ये एक कुत्री झोपली होती. कुत्री माय म्हणली कव्हर झोपती. कोणाला म्हणली ती सासू. आपल्या लेकराची बायको म्हणजे लक्ष्मी आहे. लक्ष्मीला कुत्री म्हणा का सुबसराव, हे पाप झालं का पुण्य झालं हिच्या वाचेनं. अरे त्याच्यापेक्षा दार वाजवायचं खनगन का, उठ का, हे बरं नाही लय झोम वाडोळ कवर बी झोप ना, उठ आंघोळ कर आणि ती तुळशीला पाणी घाल. हे आपल्या घरची रीत नाही. झालं का, मिटलं हो आई उठते मग कोड्यात कायला बोलायचे. कोड्यात आपल्या सुनाच्या बाबतीत आपण कुत्री म्हणणं चुकीचं नाही का, मला सांगा बरं. हे वाचेना असं माणसाकडून पाप होतंय. रामायण कुठून घडलंय, महाभारत कुठून घडले. रामायणामध्ये सीताई साहेबाचा शब्द कसा झाला, लक्ष्मणाला कशा बोलल्या सीताई साहेब, आता ते सगळं रामायण सांगू का तुम्हाला. आणि महाभारत कुठून घडलंय, दुर्योधनाला कशा बोलल्या द्रौपदी, बापही आंधळा आणि पोरही आंधळे, जे झोंबला शब्द बस विषयच मिटला. ते भावानं काही म्हणल्यावर काही वाटत नाही माणसाला. भाऊजईनं मध्ये लुडबुड केली की रागच न्यारा जळूजाच वाटते, काय व्हायचं ते हो द्या. भावाचं काय वाटतंय का, थापड हाणू द्या की एखादी. मोठ्या भावानं लहान्या भावाला थापड हाणू द्या, काही वाटत नाही. भाऊजई बरं मला सांगा बरं, वाईला माणूस लग्न झाल्यावर राहतंय का लग्नाच्या आधी, लग्नाच्या आधी कसं म्हणतात भावाच्या शब्दाचा काही माणसावर परिणाम होत, ही बाहेरची बाई येऊन बोलली की राग येते. विठाला विठाला म्हणून थोडं जिभीला थोडं लगाम द्यायचा, जीभ सांभाळायची जरा. आपल्या जिभीमुळे जर संसाराचं घरादाराचं सगळ्या वाटोळ होत असेल तर जरा जपून बोलायचं. बोलण्यानं फार नुकसान होत. वाचिक पाप, वाचेचं पाप आहे. बोलत 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 माणसं सहज बोलून जातात. मग काहीच म्हणी नव्हतं मला, अरे पण बोललास ना तू, सगळं नुकसान होऊन बसलं. एक शब्द बोलू का तुम्हाला, मारलेला वळ जखम भरून येते पण गेलेला शब्द भरतच नाही, जशाला तसाच राहते. विठाला विठाला असे वाचेनं काही पाप होतात. काही सुरुवातीला मी कायेचे पाप सांगितले, शरीराचे पाप सांगितले, शारीरिक पाप, वाचिक पाप, आणि तिसरं एक पाप आहे मानसिक पाप. मानसिक म्हणजे काय, पाप करीत नाही, फक्त पाप काय येते, मनात येते. मनात जरी आलं तरी दोष लागते. विठाला विठाला मनावर तर फार नियंत्रण पाहिजे. आणि मन इतकं बारगळ आहे, हे मन माणसाला कोण्या स्टेजला नेऊन ठेवल काय सांगता येत. बहुत चंचल
चपळ जाता येता न लगे वेळ. मनस्थिती माणसाची चांगली पाहिजे. अशा इकडे इकडे सरका तिकडच्या त्या खांबाजवळच्या इकडं आहे जागा तुम्हाला. सरका थोडं इकडे इकडे. आले पाहुणे तर पुन्हा त्याला जागा नाही राहायची. अजून अर्धा तास बोलणार आहे मी. विठाला मन माणसाचं इतकं विचित्र इतकं बारगळ आहे, कधी धोका होईल काय सांगता येत नाही. या मनाचे कणिके नाथमाराची ओवी माऊलीची काजे या मनाचे कणिके जे देखिलिया गोडी सोके म्हणून अनुभव कौतुके. म्हणून त्याला चांगलं शिक्षण द्यावं लागतं. नाही तर ते मन दिसलं की तिकडे मन धजत आहे. एकादशच्या दिवशी का नाही त्या काचामधले जे मिरची भजी असतात ना परभणचे असं बघत आहे आधी मन तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी आशे खा विवेक जाता. तसे या इंद्रियाच्या बाबतीत महाराजांना सावध करायचं काम केलंय. या मनाला जर एकदा या इंद्रियाला जर एकदा का एखाद्या गोष्टीची अशी एक गोडी लागली की ते विवेकी माणसं सुद्धा अडचणीत येतात. विवेकी म्हणजे ज्ञानी माणसं. अज्ञानाचं तर कशातच गवसन त्याला कोणी विचारायले. परंतु या विवेकाच्या बाबतीत सुद्धा विवेक डळमळतोय त्यांचा. आणि म्हणून हे जे मन आहे मनाचा विषय असा आलेला आहे. तुम्हाला कोणाला जर मन कसं असतं ह्याच्यावर जर तुम्हाला सखोल ऐकायचं असेल संध्याकाळी घराला गेल्यावर मोबाईलावर टाका. मोठ्या महाराजाचं कीर्तन टाकायचं. मोठ्या महाराजाचं नाव गाडीत बी टाकायचं नारायण एखाद्या बार मारुतराव महाराज दस्तापूरकर कीर्तन एवढंच ऐका. 60 मिनिटाचं कीर्तन आहे. जातावळी ऐक पंढरपूरला. माणसाची मनस्थितीच बदलून जाते. मनाचा चांगुलपणा आणि मनाचा वाईटपणा अशा दोन्ही गोष्टी मांडल्यात महाराजांना. त्याचं कीर्तनाचं नावच आहे मना जपे राम राम हेची करी काम आणि मना जपे. तुम्ही निवांत ऐका. सांच्यापारी निवांत आखाडे वाचल्यावर हे लेकर बाळा असल्यावर कळत नाही बरं. लय बारकाईचा विचार आहे त्याच्यामध्ये. एक 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 असं एक एक बट काढली कशी का नाही तशी बट काढलेली आहे. 60 मिनिटं होस्तोर. आणि मग 60 मिनिटाला म्हणले कोणचा आहे व अभंग तवर अभंगाकडे आले. 60 मिनिटं झाल्यावर आणि मग अभंग कोणता आहे तवा विचारलंय म्हणजे आधी माहित नव्हता का. असं सोलून काढल्यावर कसं ऊसाचं टिपूर सोललं ना सगळ्या चिवट्या काढल्या आणि त्या चिवट्या अशा त्या कांड्या पस्तोर जाव आणि मग ते ऊस खाला असं का नाही. एकच चिवटी काढायची कसं खायला ते तसा असा सोललेला आहे ती ऊस. तसा अभंग असा सोलून काढला महाराजांनी. हे चिकरी काम ऐका निवांत. मन माणसाचं कसं आहे आणि मनानं कसा घात होतंय आणि ह्या मनासाठी काय करायला पाहिजे याचा 60 मिनिटात असा संपूर्ण तपशीलच मांडलाय. विठाला विठाला. माणसाचं मन असं बारगळ आहे. कधी जाऊन येते आणि कधी त्याला बरं कोणतं पेट्रोल लागते का त्याला नाही चार्जिंग करता का चार्जिंग जाता येता त्याला इंधनच लागत नाही. कशा मोकळं जाऊन येते म्हणलं तर आता पंढरपूरला जाऊन येते बघायचं का तुला गेलं बघ पाप निलवून फिरून येतं. असं ते माणसाचं मन आहे. त्या मनानं पाप होतात. पाप करायची काय गरज आहे. त्याला मानसिक पाप म्हणतात. विठाला विठाला. महाभारत पुन्हा डोळ्यासमोर आणा. 5 पांडव स्वर्गाला निघाले. भागवत कथा ऐका ना. तर भागवत सांगतात ना दत्ता महाराज सांगतात ना. मला येत नाही भागवत सांग आणि येऊ बी नाही. लय अडकत आहे माणूस 7 दिवस जाय ना याय ना कुठं.
जांभळ ज्यावेळी ह्या पाची पांडवाच्या पुण्याईनं 2 फूटवरी निघालं झाडापस्तोर. किती फूट राहिलं? फक्त 2च फूट झाडाला जाऊन चिटकायचं राहिलं. द्रौपदीला म्हणले भगवान, द्रौपदी तुझं पुण्य खर्च कर आणि ते झाडाला चिटकेव जांभळ. द्रौपदीनं लागली बोलायला, मी जर खरीच निकी असेल, मी जर पतिव्रता असेल, माझ्या जीवनामध्ये माझा कधी वाकडा पाऊल पडला नसेल तर जांभळ काय होते? झाडाला जाऊन चिटकते. पडलं खाली म्हणा, चिटकणं तर लांबच, काय झालं? खालीच पडलं. खाली पडल्यावर जे द्रौपदी लागली रडायला. तुझी शपथ म्हणली कृष्णा, माझ्या जीवनात कधी मी वाकडं पाऊल पडलं नाही आणि माझं हे नशिबाला कसं आलं नाही. म्हणले आता काहीतरी पाप झालंच असं ना, बिना पापाचं पडन कसं? तुझी शपथ म्हणले, मी जीवनामध्ये कधी काही पाप केलं नाही, माझ्या मनात काही बेकार आलं नाही, माझ्या शरीरानं कधी पाप झालं नाही. असं लागली रडायला, रडू सांगायला. भगवान श्रीकृष्ण म्हणले, तू जरी खरं असलं तर मला जर तपासावं लागतंय म्हणले सगळं रजिस्टर. देवानं काढलं तिचं जीवनचरित्र. देवानं काढल्यावर देव म्हणले, अरे गडे एका ठिकाणी चूक झाली म्हणले. गडे द्रौपदी म्हणले, काय चूक झाली? चला सांगा मला. काय नाही, तशी चूक म्हणून तशी नाही म्हणले. तुला काही वाचन चूक झाली नाही, काही वाचन पाप झालं नाही, काही कायनं पाप झालं नाही, फक्त तुझ्या मनात थोडीशी गडबड झाली. आणि काय गडबड झाली चला सांगा म्हणले. असं भगवान सांगत जाऊ दे म्हणले, जे झालं झालं, आता उगच कशाला ना 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 मला नाही, मला सांगाच म्हणले काय. मग भगवान श्रीकृष्ण म्हणले, द्रौपदी लग्न झाल्या ज्यावेळी तू हस्तिनापूरला गेली ना, हस्तिनापूरला गेल्यावर समोरून कर्णाचा रथ आलता म्हणजे. कर्ण दिसायला असायला सगळा कोणासारखा? मालकासारखाच. तुझ्या मालकामध्ये आणि कर्णामध्ये काही लई फरक? तोंडवाळा सारखाच ना. आता माई एकच आहे ना, तोंडवाळा सारखाच. आणि मग कर्णाला पाहिल्या तू रथ थांबवला आणि तुझ्या सोबत ज्या दाश्या होत्या त्या दाश्याला विचारलं, हे कोण आहे? तोंडवाळा सारखाच दिसायला. त्या दाश्या म्हणल्या होत्या, कोणी असो काय करायचं आपल्याला, चला उगं थांबू नका, बळच तुला पुढी काढलं तरी तू थांबलीस, मला सांगा म्हणली हे कोण आहे. त्यावेळेस मग त्यांनी दाश्यानं सांगितलं, हे तुमच्या भावाचे, तुमच्या मालकाचे कोण आहेत? हे थोरले भाऊच आहेत म्हणले. सूर्यानं मंत्र दिला होता, त्या मंत्राची तपासणी करू लागली द्रौपदी. मंत्र आपलं गांधारी मंत्र खरा का खोटा? कोणती? ते मंत्र खरा आहे का खोटा आहे तपासण्याच्या नादात हे होऊन गेले म्हणली त्या मंत्रानं. असं आहे का म्हणले? म्हणजे हे आमच्या मालकाचे कोण आहेत? थोरले भाऊच आहेत म्हणले. मग हे का राहत नाहीत संघ? आता ते भांडणं झाल्यावर म्हणले काय असते त्याच्यात, ते व्हायला राहतात म्हणले मग पहिल्यापासूनच ह्याच्यात जमून नाही, असं तसं त्या दाशा लागल्याचा. आणि मग जर जमून राहिलंच असलं तर नाईलाजानं मला इतकाच काही घडला का ह्याच्यामध्ये दोष? मग काहीच नाही महाराज. मग तितक्याच दोषानं म्हणले हे जांभळ खाली पडले. द्रौपदीनं चरणावर डोकं ठेवलं, देवाच्या चुकले. विठाला विठाला. हे मानसिक पाप आहे. केलं का झालं. अरे मानसिक पाप सहजच होतंय म्हणा, करायची काय गरज आहे? आता तर पाप करायची मिशनच आली नाही. हे मोबाईल 2-2 वाजतो, 1-1 वाजतो जागे हे तर पोरं इचकी न्यावच आहेत असे. काय मग काय कीर्तन बघायलेत का? काय ते बघत अरे कव्हर बघतो, बघत उजडल्यावर मग म्हणलं बाबा झोपतो, आता झोप 12 वाजता. हे बघत ह्या डोळ्याचं पाप आहे ते. विठाला विठाला. मी तो म्हणतो घरच्या माणसालाही त्रास आणि त्यालाही त्रास, त्यापेक्षा त्यानं एक हेडफोन आणावा आणि संध्याकाळी जर एकदा सुरू केलं तर श्रावण महिन्यामध्ये, अशा पुढच्या पितरपाटीच्या महिन्यामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकावं. काय ऐकावं? पूर्ण ज्ञानेश्वरी हे इंटरनेटवर पूर्ण गाथा आहे. ऐका ना, 3 नाही 4 घंटे ऐका, कारणी तरी लागन. कवर बघतो, पापाला वाली होऊ नका. विठाला विठाला. बरं त्याचा काय अर्थ काय त्या बघण्याला?
ज्ञानोबरायाचे तुकोबरायाचे शब्द आहेत का बघा ना तुम्ही. दृष्टी मुख्य मरण इंद्रियाच्या द्वारे लावण्य खरे दुःख मूळ. या नजरला या दृष्टीनं बघत 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 मारुती आली का बापा आणि वाजायले का होऊन खेळायलेत. विठाला विठाला या डोळ्याचं पाप आहे, या मनाचं पाप आहे. या पापानं माणूस जर्जर होतोय. जितकं माणसाचं पाप माणसाला मध्ये अंदर आणते ना तितकं कोणीच अंदर आणत नाही. पाप जेवढा अडचणीत आणतंय तेवढा कसलाही भारी दुश्मन असला तर ती अडचण आणू शकत नाही. निष्पाप पाहिजे तुम्ही, निष्पाप. पाप माणसाला मागवडते. पापानं माणूस खाली मान घालावं लागते. विठाला विठाला असे पाप करतय माणूस का होतात माणसाकडून? करतय म्हणा बरं. काय होतात? सहजच होतात, करायची गरज नाही. पाप इतकं लवकर होते. पाप का होते सांगू का? कलियुगाचा ते हेच आहे. कलियुगामध्ये ते फॅशनच आहे. मूर्ती कली पापाचीच मूर्ती. हा ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. होय हे खटिंग साहेब परभणीमध्ये दूध कॅन्डामध्ये नेऊन घरोघर द्यावं लागत आहे का ते न्यार सांच्या पारचं? घरोघर काय नेऊन विकावं लागतंय? दूध. मद्यपानाची शिराणी नपुशे कोणी. दुधाला कोण विचार? दूधवाल्याला कोरोनामध्ये लय मार खावा लागला. कोणाला? दूधवाल्याला. ही दूधवाले आहेत का इथं? त्याला विचारा 2-4 तरी काट्या मोरडे असतात त्याच्या अंगावर. काहून तो काय? कोरोना वाढत म्हणून. आणि हे मारणारेच लईनीमध्ये उभा राहून विकू लागले. काय दर्शन बारी होणे लईन लागली होती. कशाला म्हणालो मी जाधव साहेब? कशाला? मला नवलच वाटलं. मी कोरोनामध्ये कलेक्टर साहेब आमचे जरा चांगले होते मित्र. माझ्या गाडीला परवानगी होती फिरायला. मग मी फिरायचो. लाईन लावून पोलीसवाल्याच्या बंदोबस्तात काही कायले दूध हो काय कायले. हा दुधाच्या अशा कॅन्डी लाईन न लावल्या होत्या आणि पोलीसवाले सगळे उभे होते विकू लागले. हो म्हणा. काय विकू लागले? एक जण तो मला म्हणला घरपोच द्या म्हणून ऑर्डर आली म्हणला आम्हाला. काय करा? काय घरपोच द्या? मला काय कमाल आहे बाबा म्हणलं. काय पापाचा हे खरा सुळसुळाट आहे म्हणलं. एक तर मला शिक्षक भेटला महाराज म्हणला असा प्रस्ताव होऊ लागला शिक्षकाला बसून पगारी द्यावा लागल्यात त्यापेक्षा शिक्षकाला घरोघर नेऊन द्या म्हणाव. काय काय बाटल्या पाण्याच्या. बरं झालं म्हणले ती टळली आमची बला, नाही तर आम्हाला तेच होता. हा पाटील घ्या. सरकारनं वाट लावली तुम्हाला. जावं हेत की तुम्ही काय कलीची पापाची मूर्ती नाही तर काय म्हणायचं. असत्याशी रिझले जन आणि पापा देती अनुमोदन आणि करीती हेळन संताची. पापाला समर्थन आहे कलीचं. पिठाला हो आता मला त्याचं जास्तीत जायचं नाहीये. परंतु पाप होतंय माणसाकडून. काय न होतंय? वाचेनं होतंय, मनानं होतंय. करायची काय गरज? सहजगत्या कधी माणसाकडून पाप झालं कळत नाही. मी आतापर्यंत याच विषयावर झालं 1 तास झालं तुम्हाला बोलतो. सहज पाप होते, सहज. महाराज म्हणले मग झालेलं पाप तर आता ते काही आपल्याला माहीत नाही, काय नाही, होऊन गेले.
मग आपल्याकडून हे पाप जाण्यासाठी काही मार्गदर्शन आहे का? मार्गदर्शन आहे का म्हणल्यावर महाराजांना मार्गदर्शन केले अभंगाच्या 4थ्या चरणात. पुण्य तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे जाती संतांची या जपे. होऊ नये आता त्याला तर पर्याय नाही म्हणले, होऊन गेलेलं आहे ते. आता याच्यावर काय हे काढता येते बघा, तोडगा आपलं काय म्हणा त्याला, मार्ग काय काढता येते बघा. महाराज होऊ नये आमच्याकडून झाले म्हणजे कायनं झालं असेल, वाचन झालं असेल, मनन झालं असेल, आमचा आता ह्याच्यातून आम्हाला मोकळी कशी आहे सांगा. महाराज म्हणजे तुम्हाला एक पर्याय आहे का? तुम्हाला केलेल्या पापाचा पश्चाताप आहे का? म्हणले हो. तरच तुमची दुरुस्ती होती, नाही तर दुरुस्ती होत नाही. घटना घड़ने के पहले किया जाता है, उसे विचार बोलते हैं. घटना घडने के बाद किया जाता है, उसे पश्चाताप बोलते हैं. हो नये घटना तुमच्या जीवनात झाली कमी जास्त, पण झाल्या घटनेचा तुम्हाला काय हो, वाल्या कोळ्याकडून पाप घडलं त्यात काही दुमत नाही. किती पाप घडलं ब्रह्मात्या राशी, पण देवर्षी नारद भेटले, मार्गदर्शन केलं, त्यानं केलेल्या गोष्टीचा त्याला काय झाला, मग पुढी त्याच्याकडून पुन्हा ते पाप झालं, पुण्यच कंत पुण्य झालं. हरिनाम घेतलं. किती घेतलं 12 वर्ष. 12 वर्ष जिथं वाल्या कोळी बसले तिथं त्या बसल्या जाग्यावरच काय झाला, वारूळ. आणि जे फेकून दिलेल्या कुऱ्हाडीचा दांडा होता त्याला काय फुटली, पानं फुटले. आणि ज्या जंगलामध्ये दूर 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 चिमणी रडली तर पाणी नव्हतं, भडभड भडभड पाणी व्हायला लागलं. पाऊस पडला आणि तिथं बरोबर सगळं वृक्षारोपण झालं. घो 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 हो लागलं व्हायला. इतका आनंद झाला आणि तिथून भजन सुरू आवाज येऊ लागला, राम 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 राम. मग ते वाल्या कोळीच राहिले का वाल्मिक ऋषी झाले? कशाने झाले? पश्चाताप झाला. हो नाही तुमच्याकडून गोष्टी, एखादी गोष्ट, मनुष्य चुकीचा पुतळा आहे, अडचण नाही. लय सगळे लय निके नाहीत लोक कोणी बी. माणूस म्हणलं की माणसाकडून जीवनामध्ये होतच राहते कमी जास्त. इतकं काय कमी जास्त, पण जगदा तुमच्याकडून झालंय ना, झालेलं त्या गोष्टीचे पश्चाताप व्हायला पाहिजे. आणि मग प्रायश्चित्तासाठी प्रयत्न केले पाहिजे, प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. प्रायश्चित्त घेतलं की केलेल्या पापाचं काय होतंय, पश्चाताप जर नाही का, मी कुठं काय केलं असं म्हणल्यावर ते पाप दुरुस्त होत नाही. आणि असं जिथं घडले ना तिथं दुरुस्तीच झाली. विठाला विठाला पश्चाताप व्हायला पाहिजे. बरं असं बी नाही, बरं मोटरसायकल पाळली बघा या वान्यरायनं, पुन्हा शेपूट नाही लांड, लय दाड आहे म्हणूनच मोटरसायकल पाळली. विठाला पश्चाताप झाला ना शुद्धता होती. किती लोक दाखवायचे तुम्हाला, तो आधी काय ओवी का प्रमाण आहे, तो आधी जरी दुराचारी उत्तमच
तो सर्वोत्तमाची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरता निघाला. असू द्या ना म्हणले एखादा दुराचारी, कोण लगे 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 इतकं होऊन गेले. त्याच्यात काय नाही हो. लय बेकार बेकार लोकांना क्रांती घडविलेली आहे. लय चुका झालेली शास्त्रामध्ये लोक गवसत येत, पण चूक झाली ना त्यानं चूक मान्य केली आणि दुरुस्त झाली. ती देवाजवळ मान्य करा, साधू संताजवळ मान्य करा, शास्त्राजवळ मान्य करा, त्याचा प्रायश्चित्त घ्या. तुम्ही दुरुस्त झालात की ती दुरुस्ती तुम्हाला बस जीवनभर कामी येईल. मागीला केले ते अवघेची वाव, मागीला केले ते अवघेची वाव, ते अवघेची वाव, मागीला केले ते अवघेची वाव. रखमादेवर श्री विठ्ठल रखमादेवर श्री विठ्ठल बाप रखमादेवर श्री विठ्ठल. मागील केले ते अवघेची वाव. मोठे महाराजाला काय काय माणसं जवळ जायला भेट होते. यायच्या सासऱ्याला 10-5 माणसानं धरून आणलं माळ घालायला. सीतारामजी गाडगे तरोडचे दाजीचे सासरे महाराजाच्या पुढे आणले की लागले चळ 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 कापायला. ते देव खोलीन पुन्हा लय ते जोर दाड माणसं होते. महाराज म्हणले हे लय गाडग्या 100 एकराचा आहे, एकटा खात नाही, याच्या संग 100 माणूस खाते. हे नीट झाला की गावच नीट होते बघा. म्हणले मग आणलं धरून की महाराज म्हणले घाल रे माळ. ते बापूराव म्हणले माळ घालायला काय नाही महाराज, मी लय पाप केलंय. खाऊ नाही ते खाल्लंय, ते जनावर खाल्लंय. म्हणले मी लय पाप केलंय. महाराज म्हणले वाल्या कोळ्या इतकं केलंस का काय, नीटच घाला माळ. महाराज ज्या दिवशीपासून माळ घातली यायच्या सासऱ्यानं, बापूराव बी म्हणते त्याला आणि सीतारामजी म्हणते. आता काय बापूराव नाव आहे का सीतारामजी कोणाला ठाव. घाल माळ म्हणून घाल. माळ जे घातली म्हणता हे तालीमलं काय सासरवाडी आहे का बहीण आहे कोण आहे. माळ जर घातली म्हणता जे नामस्मरण केलं, महाराज नामस्मरण करता 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 मरण कळालं. मला 8 दिवसांना आधी सांगितलं मला ह्या दिवशी जायचं या म्हणून. मी जवळच होतो. तसं तर त्याला देह ठेवायचा होता पंढरपुरात. ह्या सगळ्या घरादाराला घेऊन आम्ही पंढरपूरला नेलं. मला नेलं, मी त्याच्या घरी बकल राहत होतो. चला म्हणले पंढरपूरला आमच्या संग. गेलो. चंद्रभागेत गेले ना आम्ही. मी इतक्या छाती इतक्या पाण्यात आणि ते बी इतक्या छाती इतक्या पाण्यात गेले. खाली बुलडे मला पायाची पूजा करायची. पाया जे धरले माये तर वरीच येईन. मी म्हणलं अरे प्रकाश दादा वरी येईन. दादा वरी त्यानं उचलून वरी काढलो. असो वरी काढल्यावर दादानं अशी थापड हाणली त्या प्रकाशच्या कालात. बारगडीच्या म्हणले काय काय मला वडलंच म्हणले. मरतान की मरायचंच होतं म्हणले. तुला काय करायचं होतं म्हणजे ते ना काय ठरविल तर समाधी होती म्हणले जवळ माया गुरुची इथं. मला इथं देह ठेवायचा होता म्हणले. भाड्या चॉपटच हाणली. म्हणजे त्यानं ठरविलतच. महाराज मरणच असं केलं. नामस्मरण करता करतात रामकृष्ण हरी म्हणून देह सोडून दिला. आणि इकडं काय गत यायच्या वडला आजोबाची नातरावाच्या पांडुरंगाच्या पायावर देह ठेवला यायच्या वडिलांना एकनाथरावाच्या. मला दर्शनाला न्या रे म्हणले. पोरं आता मग झालं. दर्शनाला नेणं डोकं टेकवणं. ते ओढणारे लोक असतात ना ते सिक्युरिटीवाले असे ओढू लागले. हे म्हणले दमा आता ते घरचेच असल्यावाने ओढाय गेलं तर काय मान सोडीन काय. असा देह ठेवला. काय देह ठेवला मला सांग. तुमचं जीवनाचं सार्थक होऊ शकतंय पण तुम्हाला केलेल्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला पाहिजे. आणि पश्चातापानं तुमची शुद्धता व्हायला पाहिजे. नाही तर बसलेले माणसं म्हणतील पाप करायचं सकाळून आणि सांच्या पारून पश्चाताप करायचा. बापाची पेंड आहे तुमच्या. आयुष्य भरपूर त्या रस्त्याला न जाणे याचं नाव पश्चाताप. विठाला विठाला. असा पश्चाताप जर जीवनामध्ये झाला तर तुम्ही सुचिरभूत होता. आणि महाराज म्हणजे आता पटलं सगळंच पटलं. होऊ नये त्या गोष्टी झाल्या. इथून पुढे होणार नाहीत. पण ह्याच्यासाठी करायचं काय काहीच नाही. फक्त तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संताचा जप करायचा. कोण्या संताचा करायचा की ज्यांचं जीवन निष्पाप आहे. संत म्हणले की कसं जीवन आहे निष्पाप. ते कसे निष्पाप कसे. निष्पाप म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जय. कसं ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत निष्कलंक आहेत. असे जे निष्कलंक आहेत तुकाराम महाराज कसे आहेत निष्कलंक आहेत.
मोतीराम महाराज कसे आहेत? निष्कलंक आहेत. मोठे महाराज कसे आहेत? अशा महात्म्याचे नाव घ्यायचे आणि त्याचं नाव जरी घेतलं तर तुका म्हणे पापे जाती संताची जपे, आपलं पाप धुवून जाते. आणि एकदा का आपण सुचिरभूत झालो की पुन्हा त्या रस्त्याला जायचं नाही. बसलेले माणसं म्हणतील महाराज मग काय करायचं? पुन्हा त्या संताचं नाव घ्यायचं आणि त्या संताचं नाव घेतलं तर काय होतंय? काय होतंय? पहिलं चरण पुण्यवंत व्हावे. दोन्ही इळेगावला आहे, राणी सावरगावाजवळ. आता तेच ठरलेलं, पण आता हे नारायण आहे ना आणि नामदेव, हे दोन्ही मला म्हणलं बाबा आता आपल्याला दोघायचं प्रेम आहे. त्याला म्हणलं मी 12 सव्वा 12ला येईन. टाईम तर भरपूर होऊन गेला आहे. आता सर्वजण मंडळी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. महाप्रसादाची तयारी झालेली आहे. आपण सर्वजण महाप्रसाद घेऊन जा. जाग्यावरून हात जोडा, मला परवानगी द्या पुढे जायला. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.